आवडलं? अजून एक खाणार? खाशील? आज आपण अशी डिश पाहणार आहोत झटपट होणारी आणि मुलांनाही फार आवडणारी, ते म्हणजे व्हेज रोल किंवा फ्रँकी असंही म्हणतात. चला तर मग सुरुवात करूयात. एका पॅनवर मी थोडेसे ऑइल घालून घेतले, मग त्यात ओनियन घालून घेतलेत, उभे चिरून घेतलेत. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असतील ते तसे चिरून घ्या, बारीक हवे असतील तरी चालेल. त्यात तुम्ही कॅरट, बीटरूट अँड कॅबेज, कॅप्सिकम ॲड करू शकता. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते म्हणून मी ॲड नाही केलेत. आणि माझ्याकडे पनीर होते, मग मी ते पनीर ॲड करून घेतलेत. छोटे छोटे एकदम छोटे बारीक तुकडे करून घेतलेत पनीरचे मी मस्त. आणि मग तेही 2 मिनटं गॅसवर मी परतून घेतलेत छान. दोन्ही साईडून छान परतून घेतलं आहे. यात तुम्ही बॉइल्ड बटाटेसुद्धा यूज करू शकता, तोसुद्धा छान लागतो. पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी फक्त पनीर आणि ओनियनचाच यूज करते आहे. तेही छान लागतं. तुम्ही असंही ट्राय करा आणि मुलांना द्या, नक्की आवडेल त्यांना फार. आमच्या घरात सारखंच बनतं हे, त्यामुळे मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी ही रेसिपी. मग मी आता त्यात पिझ्झा तंदूरवाला मेयोनीज वापरते आहे. तुमच्याकडे नॉर्मल मेयोनीज असेल तरीही चालेल, पण मी हा वाला यूज करते आहे जेणेकरून थोडीशी टेस्ट वेगळी येते. मी ह्यातच ॲड करते आहे. आणि तुम्हाला ह्यात जर चीज ॲड करायचं असेल तरी ॲड करू शकता. आम्हाला नको होतं म्हणून नाही ॲड केलं आहे. तेही छान लागतं टेस्टला. आणि त्यासोबतच 1 स्पून केचप आणि चवीनुसार मीठ ॲड करून मी छान त्याला मिक्स करून घेतलं आहे. आणि मग मी आता पोळ्या लाटायला सुरुवात करते आहे. जर तुमच्याकडे कालच्या किंवा सकाळच्या पोळ्या असतील तरीही चालतील, तेही छान लागतात. माझ्याकडे नव्हते, फ्रेशच बनवते मी. त्याच्यावर जरी केलात तरीही चालतील, किंवा जास्त शिल्लक राहिले म्हणून ही रेसिपी जरी ट्राय केलात तरीही छान होईल. आणि क्रिस्पी होते, त्यामुळे मुलांना फार आवडते. ॲक्च्युली हा रोल असतो मैद्याच्या पोळीपासून, पण आपण गव्हाच्या पोळीपासून बनवतो आहे. अनहेल्दी नव्हतं द्यायचं मुलांना, म्हणून मी हेल्दीच देते आहे. आणि त्यांना रोलच खायचा होता, तर भाजी नसेल तर हे ऑप्शन छान आहे. आणि मुलं एकाऐवजी 2 पोळ्या खातात. म्हणजे काय, 2 रोल खाल्ले म्हणजे 2 पोळ्या खाल्ल्या, त्यामुळे जास्त खाल्ले जातात. आणि आपणही हॅपी आणि मुलंही हॅपी. आणि झटपटही होतं, त्यामुळे आवडती ही रेसिपी. तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि तुम्ही कशी बनवता हेही कमेंट करून सांगा. आता माझी एक चपाती बनवून झाली. मी त्याच्यावर टमॅटो केचप लावून घेते आणि मग त्यात केलेलं स्टफ भरून घेते आहे छान असं. मग तुम्ही त्याच्यावर मेयोनीज किंवा चीजही घालू शकता. आणि मग स्टफ केलेलं आपण घालून त्याला फोल्ड करून घेऊयात. छान चारी बाजूने पॅक करून घेऊयात. स्टफिंग थोडं जास्तच असू देत, जेणेकरून त्याची चव छान लागते. आदूचं इथं मध्ये मध्ये चालू होतं, झालं का अम्मा. आणि त्याला भूक लागली होती प्रचंड. आणि हे रोल पाहून तर त्याला जास्तच भूक लागते नेहमी. मग अशी छान आपण सगळ्या बाजूनी फोल्ड करून घ्यायची. आणि मग तव्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. मग ते तुपात आपण थोडंसं एकदम मंद आचेच्या गॅसवर आपण छान 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बाजूनी क्रिस्पी होतील. आणि आपण पलटत राहायचं, सगळी बाजू भाजून घ्यायची आपल्याला, जेणेकरून सगळी बाजू आपली क्रिस्पी होईल. रोल भाजताना मंद आचेवरच राहू देत, जेणेकरून क्रिस्पीपणा सगळ्या बाजूनी येईल. आता एक रोल झाला आहे आपला, आपण काढून घेऊयात. आता आपण शेजवान रोल बनवूयात. माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती, पण राजस्थानी गार्लिक चटणी होती, जिची टेस्ट सेम शेजवान चटणीसारखी होती, म्हणून मी ते घालून घेते आहे. तुम्ही शेजवान चटणी असेल तर ते घालून घ्या. आणि मस्त ते केचपसोबत मिक्स करून आपण सगळ्या बाजूनी लावून घेऊयात. मग त्याच्यात सेम आपण प्रोसेस जी मागच्या रोलला केली आहे तीच करायची आहे. आणि मग छान सगळ्या बाजूनी आपण त्याला परतून घेऊयात क्रिस्पी होईपर्यंत. झाला ना मग आपला रोल तयार. आहे ना सोपं? तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि तुम्ही कशी बनवता आणि कोणते व्हेजिटेबल्स जास्त ते घालता तेही मला कमेंट करून सांगा. मी नक्की ट्राय करेन, मलाही आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.